जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पीएम किसान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी अर्ज कसा करावा, मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न आणि याच्या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांना मासिक 1500 रुपये मानधन देण्यासाठी अनुदान देण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असलेले परंतु ज्यांचे एकत्रित मानधन 1500 रुपये प्रतिमाहापेक्षा जास्त नाही असे लाभार्थी देखील याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले समाविष्ट करण्यात आलेले आहेत। आणि याच अनुषंगाने पीएम किसान नमो शेतकरी महासन्मान निधी योजना किंवा इतर काही केंद्र किंवा राज्य शासनाच्या ज्या योजना असतील याच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असलेल्या परंतु 1500 रुपयापेक्षा जास्त एकत्रित मानधन मासिक न मिळणाऱ्या लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहेत। मित्रांनो, याच्यासाठी 12 जुलै 2024च्या शासन निर्णयामध्ये याच्या संदर्भातील स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून या लाभार्थ्यांची ओळख पटवली जाईल आणि असे जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांची कुठल्याही प्रकारची केवायसी न करता, कारण या लाभार्थ्यांची ऑलरेडी त्या डीबीटी योजनांकरता केवायसी झालेली आहे आणि अशा लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांची केवायसी न करता त्या लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र केलं जाणार आहे। मात्र या लाभार्थ्यांना याच्यासाठी एक ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीच याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, ज्याच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो ऑफलाईन पद्धतीने भरला जाणार अर्ज आहे हा अर्ज या लाभार्थ्यांना कागदपत्रासह आपल्या अंगणवाडी सेविकेकडे सादर करायचा आहे। मित्रांनो, याच्यासाठीचा हा अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज, याच्यामध्ये सर्वात प्रथम लिहायचे महिलेचं संपूर्ण नाव, त्याच्यामध्ये महिलेचं लग्नापूर्वीचं नाव, महिलेचं लग्नानंतरचं नाव, याच्यानंतर जन्मदिनांक जी असेल ती दिनांक, महिना, वर्ष, याच्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे। ज्या पत्त्यावरती आता आधार कार्डवरती जो पत्ता असेल तो पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे। जन्माचं ठिकाण, जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत आणि पिनकोड ज्या ठिकाणी महिलेचा जन्म झालेला आहे त्याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये द्यायची आहे। मोबाईल नंबर द्यायचा आहे, आधार नंबर द्यायचा आहे। शासनाच्या विविध योजनांतर्गत लाभ घेत आहात का, त्या ठिकाणी आता तुम्हाला होय करायचं आहे आणि होय केल्यानंतर किती लाभ मिळतोय, आता समजा नमो शेतकरी आणि पीएम किसान दोन्ही योजनेचा लाभ मिळत असेल तर 500 आणि 500 हजार रुपये दरमहा या ठिकाणी लिहावं लागेल। फक्त पीएम किसानचे लाभार्थी असाल तर 500 रुपये दरमहा असा लिहावा लागेल। याच्यानंतर वैवाहिक स्थितीमध्ये काय आहे ती वैवाहिक स्थिती लिहायची आहे, विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या, निराधार, आणि याच्यामध्ये आपला जो प्रकार असेल त्याला आपल्याला टिक करायची आहे। अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये काय आहे की तुम्ही कुठलं जरी खातं दिलं तरी आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्येच या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। ऑलरेडी पीएम किसानमध्ये तुमची केवायसी झालेली आहे आणि त्याच खात्यामध्ये तुमच्या या हप्त्याचं देखील वितरण केलं जाईल आणि त्याच्याशी संबंधित असलेली किंवा तेच खात्याची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे। आधार क्रमांकाशी बँक खाते जोडले आहे का, होय करायचे। याच्यानंतर नारीशक्ती प्रकारमध्ये माहिती द्यायची आहे, सामान्य महिला। याच्यानंतर खालील कागदपत्र जे आहेत ती कागदपत्र आपल्याला त्या ठिकाणी सादर करायची आहेत, ज्याच्यामध्ये आधार कार्ड हे कंपल्सरी असणार आहे। आदिवास प्रमाणपत्रामध्ये आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, याच्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, आपल्याकडे असलेलं मतदान ओळखपत्र असेल किंवा जे काही रेशन कार्ड असेल अशा प्रकारची कागदपत्रे आहेत। पिवळं केसरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला लागणार नाही आणि उत्पन्नाचा दाखला पिवळं केसरी रेशन कार्ड नसेल तरीसुद्धा त्याच्यासाठी जे एक स्वयंघोषणापत्र आहे उत्पन्नाच्या दाखल्याचं ते स्वयंघोषणापत्र दिलं तरी चालेल। याचबरोबर बँकेचं पासबुक द्यायचं आहे, बँकेच्या पासबुकची एक झेरॉक्स द्यायची आहे, अर्जदाराचा एक फोटो या ठिकाणी द्यायचा आहे। याच्यासोबत एक या योजनेचं हमीपत्र देखील जोडायचं आहे। हे हमीपत्र सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता। अर्जदाराचं हमीपत्र, माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नाही, माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, याला आपल्याला सगळ्याला टिक करायचे आहेत। अर्थात या ठिकाणी आपण एक हमी देत आहोत की या योजनेच्या अंतर्गत ज्या अटी शर्ती आहेत त्यानुसार मी या ठिकाणी पात्र आहे। माझ्या कुटुंबात कोणीही आजी माझे खासदार नाही किंवा मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या 1500 रुपयापेक्षा जास्त रकमेचा आर्थिक लाभ घेत नाही। याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे सरकारी कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी, कायम कर्मचारी, नियमित कर्मचारी म्हणून माझ्या कुटुंबातील सदस्य काम करत नाही किंवा कुठल्याही राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य माझ्या कुटुंबातील सदस्य नाहीत। याच्यानंतर जमिनीची अट हटवण्यात आलेली आहे। माझ्याकडे माझ्या कुटुंबातील 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर सोडून इतर काही 4 चाकी वाहन नाही, अशा प्रकारचे जे काही अटी आहेत त्याला आपल्याला या ठिकाणी टिक करायची आहे आणि याच्या खाली आपल्याला अर्जदाराची सही
करून हा अर्ज आपल्याला या ठिकाणी सादर करायचा आहे आणि याची पोच आपल्याला अंगणवाडी सेविकेकडून घ्यायची आहे। हा अर्ज पात्र झाल्यानंतर प्रति अर्जाचे 50 रुपये अंगणवाडी सेविकेला याच्यामध्ये मानधन दिलं जाणार आहे। त्याच्यामुळे हा अर्ज करण्यासाठी कुठलेही शुल्क आकारलं जाणार नाही आणि अशा प्रकारचा हा कागदपत्रासह ऑफलाईन अर्ज आपल्याला आपल्या अंगणवाडी सेविकेकडे सादर करायचा आहे। मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना सुद्धा त्या ठिकाणी आपण इतर योजनेचे लाभार्थी आहात का म्हणून विचारला जाते, ऑप्शन दिलेली आहे। परंतु एकापेक्षा जास्त योजनेचे लाभार्थी असतील तर त्या ठिकाणी माहिती भरता येत नाही, एकत्रित मानधन टाकता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये हे सगळ्या संभ्रमावस्था न करता किंवा या कन्फ्युजनमध्ये न जाता आपला हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज आपल्या अंगणवाडी सेविकेकडे सादर करा, जेणेकरून पुढील प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपली इतर योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून ओळख पटवल्यानंतर KYC न करता आपल्याला या मानधनाचं वितरण करण्यात येणार आहे। तर मोठ्या प्रमाणात विचारला जाणार हा एक प्रश्न होता आणि याच्याच संदर्भातील ही थोडक्यात माहिती होती। धन्यवाद।